नमस्कार मंडळी, आज माझ्या मुलीची फरमाईश होती, आई हक्का नूडल्स बनव. त्यासाठी मी तुम्हाला आज नूडल्स कसे उकडायचे किंवा शिजवायचे ते सांगणार आहे. हे मी चिंग्सचे व्हेज हक्का नूडल्स आहेत ते वापरलेले आहे. हे खूपच सुंदर नूडल्स आहेत. याचा रिझल्ट खूप सुंदर आहे. आता हे आपल्याला उकळत्या पाण्यामध्ये पहिला शिजवून घ्यायचं आहे. जेव्हा पाण्याला उकळी येईल तेव्हाच त्याच्यामध्ये ते आपल्याला टाकायचं आहे. फक्त 1 ते 1.5 मिनिट आपल्याला हे मोठ्या गॅसवर शिजवून घ्यायचं आहे. शिजवताना मी याच्यामध्ये मीठ आणि 1 चमचा तेल टाकलेलं आहे. 1-1.5 मिनिटाच्या वर याला शिजवायचं नाही आणि 1-1.5 मिनिट झाल्यानंतर गॅस बंद करायचा आणि 2 मिनिटं झाकण ठेवून तसंच ठेवायचं, जेणेकरून ते ओव्हरकुक होणार नाहीत, व्यवस्थित छान शिजतात. बघू शकता 2 मिनिटं झालेले आहेत आणि मस्त असे आपले हे नूडल्स तयार आहेत, जे अजिबात ओव्हरकुक झालेले नाहीत, व्यवस्थित शिजलेले आहेत. आता हे आपल्याला एका चाळणीमध्ये काढून घ्यायचं आहे. पूर्ण पाणी त्याचं निथळून घ्यायचं आहे आणि याच्यावर आपल्याला थंड पाणी ओतून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याची जी कुकिंग प्रोसेस आहे ती थांबेल आणि जास्त ओव्हरकुक होणार नाहीत नूडल्स. आता हे याच्यावर मी 2 ते 3 चमचे तेल टाकणार आहे. हे पहिला थंड पाणी टाकून घेतलेलं आहे आणि नंतर आपण तेल टाकून घेणार आहे, जेणेकरून ते एकमेकांना चिकटणार नाहीत, एकदम सुटसुटीत होतील या पद्धतीने. आता पूर्ण आपण ते तेल त्या नूडल्सना लावून घेणार आहे. बघू शकता मस्त आपले नूडल्स असे सुटसुटीत झालेले आहेत आणि ते एका आपण प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. आता यापासून तुम्ही व्हेज हक्का नूडल्स, शेजवान नूडल्स, चायनीज भेळ काहीही बनवू शकताय. खूपच सुंदर असे हे नूडल्स बनतात. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला व्हेज हक्का नूडल्स आणि चायनीज भेळची रेसिपी शेअर करणार आहे. नक्की तुम्ही बघा आणि आवडली तर नक्की लाईक करा.